शनी शिंगणापूरमध्ये होतो हा खूप मोठा स्कॅम। तर चला आधी सुरुवातीपासून सांगते। प्रचंड ऊन असल्यामुळे स्कार्फच्या वरून कॅप घालून कडक उन्हामध्ये थंडगार असा रस पिऊन आम्ही निघालो शनी शिंगणापूरच्या रस्त्याने आणि आपल्या मागची साडेसाती संपवावी म्हणून शनिवारीच निघाले बरं का। आणि शनिवारचा दिवस असल्यामुळे इथे प्रचंड गर्दी देखील होती। आणि जो नेहमीचा प्रश्न आहे की खरंच शनी शिंगणापूर मधील दुकानांना किंवा घरांना दरवाजे नसतात, आणि खरंच इथल्या दुकानांना दरवाजे नाहीयेत, कारण त्यांचा असा विश्वास आहे की जरी इथे काही चोरी वगैरे झाली तर शनी महाराज त्यांना शिक्षा देईल, त्यामुळे कोणत्याच दुकानांना इथे दरवाजे नाहीयेत। आणि मंदिर इतक्या सुंदर पद्धतीने बांधलेलं आहे की इथे आल्यावरती साऊथचे मंदिर असतात ना तसं फील येईल साऊथला आल्यासारखा। आणि आज शनिवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती आणि खूप वेळ रांगेत उभं राहिल्यानंतर आम्ही शनी महाराजांपाशी पोहोचलो। आणि मूर्तीवरती कायम तेल ओतले जाते, कारण शनी महाराजांच्या कठोर स्वभावाला सौम्य करून देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी कायम तेल ओतले जाते। आणि मंदिर परिसरात वेगवेगळ्या देवांचे देखील छोटे छोटे मंदिरं होती आणि इतकं सुंदर बांधकाम होतं की तुम्ही देखील याच्या प्रेमात पडाल। आणि त्यामुळेच कदाचित महाराष्ट्राच्या बाहेरून येणारे जे भाविक आहेत, म्हणजे शिर्डीला गेल्यानंतर शिर्डीपासून हे शनी शिंगणापूर जवळ असल्यामुळे ते इथे देखील दर्शनासाठी येत असतील। आणि येथील बर्फीचा प्रसाद घेऊन मी निघाले। आणि तुम्हाला जे सांगायचं राहिलं होतं, ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये प्रवेश करत असतो त्यावेळेस तिथील जे दुकानदार आहेत ना ते सगळे आपल्या गाडीच्या जवळ येतात आणि आपल्याला एवढा त्रास देतात की आमच्या दुकानासमोर गाडी लावा, आम्ही लक्ष ठेवू। आणि मग गाडी लावल्यामुळे, सामान ठेवल्यामुळे आपल्याला त्यांच्याकडून सामान खरेदी करावं लागतं आणि नंतर दर्शन करून आल्यानंतर ते आपल्याकडून भरमसाठ पैसे उकळतात। आणि त्यामुळे अशा लोकांना बळी पडू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा। ओके, बाय।